नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनतर्फे पत्रकार समाजसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. 50 गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन वाटपाचा स्तुत्य उपक्रम. परभणी. देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्र शाखा परभणी जिल्ह्याच्या वतीने जनहित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा, पत्रकारांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. परभणी शहरातील विसावा कॅफे सभागृहात रविवारी दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात पत्रकार गौरव सन्मान, उत्कृष्ट मेहंदी आर्टिस्ट, विविध समाजसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्याभरातील मोठ्या संख्येने पत्रकार, विविध राज्यातील समाजसेवक, शिक्षण तज्ज्ञ, डॉक्टर, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. समाजसेवेची भावना जोपासत 50 गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबाबत जागरूक राहून नियमित अभ्यास करावा व उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत असा संदेशही यावेळी देण्यात आला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विलासराव देशमुख हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जिंतूरचे सचिव वासिफउद्दीन सिद्दीकी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर R.D. मगर, राष्ट्र निर्माण रत्न गफार मास्टर, अध्यक्ष मास्टर प्रोग्रेसिव्ह फाउंडेशन मनोहरराव मोरे, अध्यक्ष श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ वासिफउद्दीन सिद्दीकी, सचिव विलासराव देशमुख स्कूल अँड कॉलेज जिंतूर फराहनाज अंजुम, डायरेक्टर क्राईम इन्व्हेस्टिंग ब्युरो डॉक्टर अब्दुल कलीम, रोनक कौसडीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर तखिउद्दीन सिद्दीकी, संचालक सिद्दीकी हॉस्पिटल परतूर, ॲडव्होकेट V.M. कोले, कायदे सल्लागार हिरा महाराष्ट्र, शाहिद भैया सिद्दीकी, स्वागत अध्यक्ष बशीर अहमद समाजभूषण, पत्रकार मोईन खान, जुबेर खान, पत्रकार M.A. कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्काराचे मानकरी म्हणून प्राचार्य मनोहरराव विठ्ठलराव मोरे, फराहनाज अंजुम, रोनक कौसडीकर, मोहम्मद अखिल अन्सारी, डॉक्टर विजय जयदीप कोपरेकर, डॉक्टर अब्दुल कलीम, डॉक्टर तखिउद्दीन सिद्दीकी, डॉक्टर आफरीन तखिउद्दीन सिद्दीकी, सिमरन कुरेशी, आयशा मुख्तार, सय्यद ज्योती राऊत, सय्यद जावेद, आशाताई संभाजी खिल्लारे, सय्यद गाजिउद्दीन, सादिया फातेमा, बासित अली खान, अय्याज अन्सारी, सब्बा सय्यद हारून, बशीर अहमद, अरबाज खान कुपटेकर, जमीनदार, पठाण इरफान रशीद खान, हारून मोहम्मद बागवान, साजेद बेलदार, अशीर खान, राम विनायकराव देशमुख, शेख आलिया बेगम, कलीमुल्ला शेख तसेच समीउद्दीन व लिउद्दीन इनामदार यांना प्रदान करण्यात आला. बेस्ट मेहंदी आर्ट्स अवॉर्डचे मानकरी म्हणून तंजिला अब्दुल अतिक शेख अन्सारी, नाजमीन मोहम्मद सलीम अन्सारी, समरीन अब्दुल हमीद, मोहम्मद मेहराज, अलीना शेख, उता उर रहमान, आयशा हुमेरा, मोहम्मद अतिक अहमद आणि जवेरिया शेख अनवर यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर जिल्ह्यातील पत्रकार मोईन खान, विठ्ठल भुसारे, दिलीप बनकर, राजू कर्डिले, श्रीकांत कुलकर्णी, मुबिन खान, घनसावत, अब्दुल रहीम आदी पत्रकारांचाही सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर जिल्ह्यातील कार्यक्रमाचे प्रस्तावित गिरा महाराष्ट्राचे सरचिटणीस देवानंद वाकळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण वायकोस व आसिफ हुसेन अन्सारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेख सरफराज यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक पत्रकार महमूद खान, मदन बापू कोले, हिरा महाराष्ट्र अध्यक्ष देवानंद वाकळे, सरचिटणीस शेख सरफराज, मुबीन खान, अफरोज खान, सोहेब खान व शहबाज खान यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, तेलंगणा तसेच जिल्ह्याभरातील समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, शिक्षक, शिक्षिका, मेहंदी कलाकार, पत्रकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक साष्टगीताने करण्यात आला.
खरंच थँक्यू सो मच. आणि हे माझ्या पूर्ण फॅमिलीच्या सपोर्टमुळे, माझ्या मुलांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सहयोगानं हा मला पुरस्कार भेटला. थँक्यू सो मच. धन्यवाद. आज मला इंडियन रिपोर्टर असोसिएशन यांच्याकडनं हा सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्कार गौरवण्यात आला आहे. त्याबद्दल मी त्यांच्या अगोदर मनापासून अभिनंदन करते. त्यांनी हा गौरव पुरस्कार मला गौरविला आणि त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि मी जो समाजामध्ये उत्कृष्ट काम करते त्याची पोहोचपावती आज मला मिळालेली आहे. मी ब्युटिशियन आहे, मी एक पत्रकार पण आहे आणि जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे मी आवाज उठवण्याचा महिलांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असते. समाजामध्ये माझं हे काम, या कामाबद्दल त्यांनी दखल घेतली आणि मला हा गौरव पुरस्कार त्यांनी दिला आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. थँक्यू. असोसिएशनने जो प्रोग्राम ठेवलेला आहे की पत्रकारांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं यांचं वाटप, हा आमचे कार्यक्रमाचे आयोजक आमचे परममित्र श्रीयुत मेहमूद खान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्यासोबत खांद्याला खाऊन लागणारे आमचे सरफराज भैया, मोहिनबाई, नंतर आमचे मदन बापू कोल्हे, या सर्वांनी जो कार्यक्रम अरेंजमेंट केला, एवढी धडपड करून सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा अभिनंदन करतो. आणि स्टेजवर बसलेले मान्यवर श्रीयुत मदन बापू कोल्हे, श्रीयुत गौरवभाई कॉन्ट्रॅक्टर, श्रीयुत गफार मास्टर साहेब, मोरे सर, सिद्दीकी सर, शाहीद सिद्दीकी सर, नांदूर आलेल्या भराना रंजन मॅडम, डॉक्टर साहेब आणि PSI प्रोफेसर साहेब आणि आमचे परममित्र आशर कादरी साहेब, आणि आता त्यांनी सुद्धा भाषण केले ते आमचे परममित्र असे वाकळे, त्यानंतर आसिफबाई, आमचे आसिफबाई सर, खूप जण, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही पण सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, पण 10 मिनिटं नेमून भाईला माहिती शेवटचं भाषण मगर साहेबांचं ठेवायचं आणि मगरचं भाषण असलं की त्याला शांत विषयावर बोलला. मी बाकीच्या त्या विषयावर न बोलता मी आपल्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी विषयावर बोलणार की माणूस सुखासाठी नेहमी धडपडत असतो, सुख कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत असतो, दिवसभर मरमर करतो, पैसा कमवतो, सगळं करतो आणि संध्याकाळी घरी गेल्यावर तो म्हणतो मला मी सुखी कसं राहील. पण तो माणूस सुखी राहतच नाही, कारण हे सुख जे असतं ना हे कुठल्या तरी बाजारात मिळत नसतं, कोणाच्या फॉलोअर्सवर मिळत नसतं, कोणाच्या लाईफमध्ये मिळत नसतं, कोणाच्या बोलण्याने मिळत नसतं. समाधानी सुख आणि समाधानी आपल्या आतमध्येच असतं, फक्त ते आपल्याला शोधावं लागतं. आपण म्हणतो ना ज्याप्रमाणे हरणाच्या नागीमध्येच कस्तुरी असते पण ती सगळीकडे फिरत असते. सभागृह में महमूद साहब की जानिब से जो पुरस्कार का प्रोग्राम लिया गया है, आप सभी ने अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पर जमा हुए, मैं महमूद साहब को वो हमेशा प्रोग्राम लेते हैं इसलिए बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। और आपको पत्रकारों का ये पहली मर्तबा प्रोग्राम मुझे समझ में आ रहा है, दिख रहा है। और जिन बच्चों को जो ज़रूरतमंद है, जो बच्चे उन जिनको किताबें देने वाले हैं, जिसको पुरस्कार से सम्मानित करने वाले हैं, ऐसे सभागृह में आपको सम्मानित करने के लिए स्टेज पर जमाए काबिले एहतराम लोग, मेरे अजीज दोस्त आरडी मगर साहब, मोरे साहब, आसिफ साहब, कोले साहब, मैडम और स्टेज पे सभी काबिल लोग, यहाँ जमे काबिल एहतराम बुजुर्ग, भाइयों बहनों, प्यारे बच्चों। देखो जिंदगी में थोड़ा हटकर बात करता हूँ, हमेशा तो प्रोग्राम होता है उस तरह। अब जिंदगी हमारी किस तरह से होती है, किस तरह से गुजरती है, किस तरह से हम जिंदगी को बनाते हैं, किस तरह से हम बच्चों को बड़ा करते हैं, किस तरह से कौन कौन सी उम्र में हमें क्या क्या करना चाहिए और कौन कौन सी चीजें अच्छी करने के लिए हमें अच्छा बनना जरूरी है। क्योंकि आज के हालात में कम से कम 80% भ्रष्टाचार हो चुका है और उसमें से आप लोगों को निकाल कर सम्मानित करना ये बहुत बड़ी बात है।
सबसे पहले मुबारकबाद देता हूँ अजीम कारनामा अंजाम देने वाले इंडियन रिपोर्टर्स एसोसिएशन महाराष्ट्र परभनी को कि ऐसे हीरो को तलाश किए है कि हम क्या खिदमत कर रहे हैं, इनकी नज़र वहाँ तक पहुँची है। और अल्हम्दुलिल्लाह मैं महबूब खान साहब का बेहद मशकूर हूँ, ममनून हूँ कि उन्होंने मुझे वहाँ के काम, मैं जो काम करता हूँ यतीमों पर, बेवाओं पे और ख़ास तौर से एजुकेशन पे, उन्होंने मुझे कॉल किया कि सर आप एक अच्छा काम कर रहे हैं, आपका नाम होना चाहिए, आप आइए, हम आपको सम्मान कर रहे हैं। ये बहुत बड़ी बात है कई, क्योंकि ऐसे दर्दमंद दिल और बाज़मीर ऐसे रिपोर्टर्स आज भी हैं जो हक की आवाज़ बनकर लोगों तक अपनी बात पहुंचा रहे हैं। ये बहुत बड़ी बात है कि ये काम आज परभनी से पूरे ऑल ओवर इंडिया में जा रहा है। हमारे बहुत बड़े ग्रुप चलते हैं उर्दू में, हम अच्छा लिखते हैं। हमारे अभी जो मैडम साहिबा जो सादिया बाजी है, एक बेहतरीन राइटर इंटरनेशनल लेवल के, उनको भी यहाँ पर सम्मान किया गया है। ये आप लोगों का बड़ापन है जो अच्छे खारी को, अच्छे राइटर्स को, अच्छे समाज सेवक को यहाँ पर बुलाकर इज्जत और सम्मान दिया जा रहा है। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.